श्रीराम जय जय राम, 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 श्रीराम जय। नमस्कार। आज दिनांक 4 फेब्रुवारी। श्रीराम जय जय राम। भगवंताच्या नामानेच वासनाक्षय। नमस्कार। आज दिनांक 4 फेब्रुवारी। श्रीराम जय जय राम। भगवंताच्या नामानेच वासनाक्षय। आपण सर्व जीव वासनेत गुंतलेले आहोत, कारण आपला जन्मच वासनेत आहे। वासना म्हणजे आहे ते असू द्याच आणि आणखीही मिळू द्या असे वाटणे। आपण सध्या या स्थितीत आहोत, पण सुरुवात म्हणून आपण असे म्हणावे की आहे ते असू द्या आणि आणखी मागायचे ते परमेश्वराजवळ मागूया। म्हणजे मिळाले तर भगवंताने दिले आणि न मिळाले तर त्याची इच्छा नाही अशी जाणीव होऊन दाता परमात्मा आहे ही भावना वाढू लागेल आणि तेही त्याच्याच इच्छेचे फळ आहे असे वाटू लागून अस्वस्थता आणि आसक्ती कमी होऊ लागेल। आणि आसक्ती कमी होऊ लागली की हवे नको कमी होऊन वासना ओसरू लागेल। केवळ आपल्या कर्तबगारीने वासनेच्या पलीकडे जाणे अशक्य आहे। त्याला शरणागतीशिवाय गत्यंतर नाही। याकरिता योग्य संगतीचीही फार उपयोग होईल। एखाद्या वैराग्याची संगती केली तर स्वाभाविकच कपड्याचे प्रेम कमी होईल, पण एखाद्या शेटजीच्या संगतीत राहिलो तर छान छोकी करण्याकडे प्रवृत्ती होईल। म्हणून अशा संगतीत राहावे की ज्यामुळे शरणागती यायला मदत होईल। शरणागती म्हणजे परमेश्वराला सर्वस्वी अर्पण होऊन राहणे। याचाच अर्थ आपण उपाधिरहित बनणे। तर मग आपण अशाच साधनाची संगती केली पाहिजे की जे अत्यंत उपाधिरहित आहे। हे साधन म्हणजे भगवंताचे नाम होय। काळ, वेळ, परिस्थिती, उच्च नीच भाव, स्त्री पुरुष, विद्वत्ता, अडाणीपणा, श्रीमंती गरिबी, प्रकृतीची सुस्थिती दुस्थिती वगैरे कोणतीही गोष्ट नामाला आड येऊ शकत नाही। तसेच त्याला कोणतीही उपकरणे लागत नाहीत। ते हृदयात सतत आपल्याबरोबर बाळगता येते। नामात वैराग्याचे कष्ट नाहीत आणि कुठेही केव्हाही ते बरोबर नेता येते। त्यासाठी विषयाची तदाकार वृत्ती सोडली पाहिजे। भगवंत माझ्या मागे आहे अशी श्रद्धा राखली की वृत्ती विषयाशी तदाकार होत नाही। मारुतीने दिलेली मुद्रिका पाहिल्यावर सीतेला रामाच्या स्वरूपाची आठवण झाली। त्याचप्रमाणे नाम घेताना आपल्याला त्याची आठवण झाली पाहिजे। भगवंताच्या अनुसंधानात जो राहिला त्याने काळावर सत्ता गाजविली। अशा लोकांना मरणाचे भय कुठून असणार? भगवंताला सर्वस्व दिल्यामुळे त्यांना वासना उरत नाही आणि जिथे वासना उरली नाही तिथे काळाचा शिरकाव होत नाही। वासना नष्ट होणे म्हणजेच देहबुद्धी नष्ट होणे होय। वासनेच्या क्षयामध्ये आपलेपणाचे मरण आहे आणि हे मरण डोळ्यांनी पाहण्यासाठी आपण भगवंताच्या नामात राहिले पाहिजे। वासनेचा क्षय भगवंताच्या नामात आहे हे अक्षरशः खरे आहे। श्रीराम जय जय राम। महाराज इथे आपल्याला सांगतायत की खरं तर आपला जन्मच वासनेत झालेला आहे आणि त्याच्यामुळेच आपण आपल्या प्रपंचातल्या विषयात अडकून पडतो। आणि या वासनेतून या विषयातून जर आपली सुटका व्हायची असेल तर त्याला एकच हमखास उपाय आहे आणि ते म्हणजे परमेश्वराचं नाम। खरं तर आपण या विषयात गुंतून पडतो आणि त्यामुळेच आपल्याला सुखदुःखांना सामोरं जावं लागतं। आणि यातनं जर आपल्याला आपली सुटका करून घ्यायची असेल तर अत्यंत उपाधिरहित जे नाम आहे परमेश्वराचं तेच मुळात आपण घेणं अत्यंत जरूर आहे।
म्हणूनच आपल्या गुरुने हे जे सर्वश्रेष्ठ नाम आपल्याला देऊ केले ते आपण अत्यंत तळमळीने चिकाटीने घेऊया आणि आपल्या आयुष्यातला आनंद आणि समाधान प्राप्त करूया. हीच त्या गुरुचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.